नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे पौर्णिमा विद्यावरती रागवलेली असते. कारण विद्या काय म्हणते पौर्णिमाला, की आई तुम्ही नेहमीच आगीमध्ये तेल ओतत असता, तुम्ही इथे कधीच तुमच्या मुलाची बाजू घेऊन बोलत नाही. तेव्हा इथे विद्या आता पौर्णिमाला आगीत तेल ओतता असं म्हणाल्यानंतर इथे पौर्णिमाचा जळफळाट होतो आणि ती लगेचच विद्यावरती हात उगारते, तिच्या थोबाडीत देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मागून इथे कावेरीने आता हात पकडलेला असतो, ते म्हणजे विद्याचा नाही तर पौर्णिमाचा. पौर्णिमाचा हात पकडून ती ठेवून देते. तेव्हा इथे पौर्णिमाला खूप राग येतो, कारण इथे कावेरीला ही गोष्ट आवडत नाही की पौर्णिमा आपल्या एवढ्या चांगल्या सुनेवरती हात उगारत असते. तेव्हा विद्या खूप घाबरते. तेवढ्यातच इथे मा बघते तर काय, इथे आता पौर्णिमाचा हात कावेरीने पकडलेला असतो. तेव्हा मा म्हणते, ए मुली, काय करतेस तू हे? पौर्णिमाचा हात सोड. तेव्हा इथे तुझी हिंमत कशी झाली तिचा हात पकडायची? तेव्हा कावेरी म्हणते, का त्यांची हिंमत कशी झाली त्यांच्या सुनेवरती हात उगारायची? तिची काय एवढी चुकी आहे? तेव्हा मा म्हणत असते, तुला या घरातले नियम माहिती आहेत का? सांग ना, तुला अधिकार कुणी दिला तिचा हात पकडण्याचा? तुला या घरातले नियम माहिती आहेत? ती म्हणते, नाही, मला या घरातले नियम माहिती नाही आहेत. म्हणून या घरामध्ये इथे सासूने सुनेवरती हात उगारायचा हा नियम आहे का? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, तुला माहिती नाही आहे ना या घरातले नियम आणि शिस्त काय आहेत ते? तेव्हा ती म्हणते, नाही. तेव्हा मग तू या गोष्टींमध्ये का पडतेस? तुला या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही आहे. तुला जर आमच्या घरातली शिस्तच माहिती नाही आहे तर तू या घरामध्ये आता नवीन नवीन आली आहेस, त्याच्यामुळे तुला कुठल्याच गोष्टीमध्ये बोलायचा अधिकार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये तुला मी घेतले याचा अर्थ मी तुला सून म्हणून स्वीकारले असा होत नाही. तुझा आणि या घराचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली आहे कारण का? तू इथे चिकूची आई आहेस म्हणून, माझ्या उदयच्या बाळाची आई आहेस म्हणून तुला या घरामध्ये मी राहून देते. नाहीतर तुझा या घराशी अजिबात काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तुला अजिबात नाक खुपसायची गरज नाही आहे. आणि तुझी हिंमत कशी झाली गं इथे पौर्णिमाचा हात पकडायची? त्यांचं ते बघून घेतील. पौर्णिमाने विद्यावरती हात उगारला हे चुकीचंच, पण म्हणून तू तिचा हात पकडशील आणि तिला इथे शिस्त शिकवायला जाशील, ते चालणार नाही. पुन्हा इथे दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. कळलं तुला? अजिबात घरातल्या गोष्टींमध्ये पडायचं नाही आणि बोलायचं नाही. तेव्हा इथे सुलक्षणा आता फार चिडलेली असते. ती इथे आता चांगलाच अपमान करते, ते म्हणजे कावेरीचा. ती म्हणत असते की पुरुषांनी पुरुषांची कामं करायची आणि बायकांनी बायकांची. तेव्हा ती म्हणते, कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? आत्ताच्या? अहो आता पुरुष आणि त्याचबरोबर स्त्रिया यांच्यामध्ये तुम्ही काय भेदभाव करताय? अहो सगळेजण सगळी कामं करत असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो, पण ते बाहेर, या घरामध्ये नाही. या घरामध्ये अजूनही जुने विचारच चालू आहेत आणि तेच राहणार. त्याच्यामध्ये अजिबात काडी मात्र बदल होणार नाही. कळलं का? आणि विद्या, विद्या तुझी तब्येत बरी नाही आहे, सगळं काही मला मान्य आहे. म्हणून तू इथे समीरला चहा वगैरे स्वयंपाक बनवायला सांगशील, ही गोष्ट मला मान्य नाही. तुला बरं नव्हतं तर मला सांगायचं, मी केलं असतं. पण आता तुला त्याची शिक्षा भोगावी लागणार. आणि तुझी शिक्षा हीच आहे की पुढचे 3 दिवस तू घरातली सगळी कामं एकटीने करायची. कुणीही तुझी मदत करणार नाही. आणि या कामामध्ये जो कुणी तुझी मदत करण्याचा प्रयत्न करेल त्याची अवस्था मी काय करून ठेवेन हे तुला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे कुणाची मदत घेऊ नकोस. तेव्हा इथे आता 3 दिवसाची शिक्षा ही माने दिलेली असते विद्याला. तेव्हा इथे विद्या आता खूपच टेन्शनमध्ये असते. पण ती अचानकपणे कॅमेऱ्याला हात करते आणि आपल्याजवळ बोलावते आणि म्हणत असते की बघितलंत ना, आज पहिल्यांदा कुणीतरी माझ्या बाजूने बोललं आहे, माझ्यासाठी आवाज उठवला आहे. हे सगळे घरातले लोक मला नेहमी बोलत असतात, पण इथे कावेरी वहिनी माझ्यासाठी या सगळ्यांबरोबर भांडतायत. बरं झालं इथे मला सुनावलं. मग आल्यापासून कावेरी वहिनीचा नुसता अपमान करते, कावेरीचा अपमान करते. बरं झालं कावेरीने उत्तर दिलं. तरी इथे आता कावेरी छान पद्धतीने सुलक्षणाला म्हणते की इथे बाई आणि पुरुष असा भेदभाव आपण करणारे कोण? सगळी कामं सगळेजण करतात ना, मग न्याय आणि अधिकार हा सगळ्यांना सारखाच मिळायला हवा. त्या जर या घरची सून आहेत म्हणून त्यांच्यावरती हात उगारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, हे मुली, गप्पा बस, जास्त बोलू नकोस, कळलं ना?
तुझ्याकडे काही आलेलं नाही आहे. बाकीच्यांच्या गोष्टींमध्ये तुला नाक खुपसायची गरज नाही आहे. त्यानंतर 3 दिवसाची कामं आता एकटीला करायची असतात. त्याच्यामध्ये विद्याची तब्येत बिघडलेली असते. आधीच तिला बरं वाटत नसतं. तेव्हा इथे म्हणते की अजून एक गोष्ट समीर, तू आता पुढचे 3 दिवस तुझ्या बायकोचा चेहरासुद्धा बघायचा नाही. अजिबात चेहरा बघायचा नाही. तेव्हा इकडे विद्याला आणि समीरला आपल्या घराची शिस्त तुम्ही इथे बिघडवली. आपल्या घराची शिस्त तुम्ही मोडली. शिस्त म्हणजे या घराची भिस्त आणि ती मोडलेली मला चालत नाही. मला ते खपतच नाही. ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे, असं आता म्हणत असतात. तेव्हा विद्या म्हणत असते, अहो माझी तब्येत ठीक नव्हती तर मला एवढी मोठी शिक्षा. तेव्हा ती म्हणते, मी नव्हतं सांगितलं त्यांना चहा बनवायला. त्यांनी सगळ्यांसाठी बनवली. बायकोची थोडी मदत केली तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं? तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुझं हे चुकलं की तू माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीस. मला ते अजिबात आवडलं नाही. पौर्णिमा तुझ्यावरती हात उगारायला आली हे चुकीचंच, पण तरीसुद्धा आपल्या घराची शिस्त मोडायची नाही. हा अट्टाहास माझा असतो आणि तो आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना. मग तरीसुद्धा तुम्ही लोकांनी ती शिस्त मोडण्याचा प्रयत्न का केलात, असं आता म्हणत असते. तेव्हा इथे आता 3 दिवसाची शिक्षा ही कावेरीला मान्य नसते. कावेरी म्हणत असते, काय घर आहे, अजूनही इथे पुरुष आणि बायका यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. ही स्त्रियांची कामं, ही पुरुषांची कामं, असा भेदभाव. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, सुलक्षणाने घेतलेला निर्णय काकांनासुद्धा मान्य नसतो की इथे विद्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून जर फक्त समीरने चहा केला असेल तर त्याच्यामध्ये काही लोकांना तर कौतुकच वाटायला हवं. पण नाही, अजूनही इथे सिरियलमध्ये आता जुन्या रूढी परंपरा या दाखवल्या जात आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणाचं बोलून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ती निघून जाते. त्याचबरोबर इथे यामी बाबांना घेऊन जाते. त्याचबरोबर सगळेजण तिथे उभे असतात आणि इथे पौर्णिमा आपल्या मुलाचा समीरचा हात पकडते आणि त्यालासुद्धा तिथून घेऊन जाते. कारण 3 दिवस समीरने आता विद्याचं तोंड बघायचं नाही आहे. तेव्हा इथे विद्या आता जमिनीवरती कोसळते. तेव्हा इथे तिने घेतलेला निर्णय, माने घेतलेला निर्णय कावेरीला काही मान्य नसतो. कावेरी म्हणत असते, याला काय अर्थ आहे? तुमची तब्येतच ठीक नाही आहे तर मग तुम्हाला एवढी मोठी शिक्षा का? तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. घरातली कामं तुम्ही एकट्याने करायची नाही, मी करेन तुम्हाला मदत. चला, तुम्ही फक्त सांगा काय काय करायचं आहे ते. तेव्हा विद्या म्हणते, नाही नको, खरंच नको. कारण का, जर मला कळलं ना तर उगाच त्या तुला शिक्षा देतील आणि मला ते चालणार नाही. तेव्हा कावेरी म्हणते, पण तुम्ही एवढा अन्याय का सहन करता? तुम्ही या घरातली सून आहात. सगळी कर्तव्य पार पाडताना मग तुमच्यावरती हात उगारायला आल्यानंतर तुम्ही त्यांना सडेतोड उत्तर का नाही दिलं? त्यांना जाब का नाही विचारला? प्रश्न का नाही विचारले? तेव्हा विद्या म्हणते, नाही, मी कुणाला काही प्रश्न विचारत नाही. मला ते नकोच वाटतं. घरामध्ये वाद विवाद, भांडण टंडण, मला ते नकोच वाटतं आणि म्हणूनच मी कुणालाही काही प्रश्न विचारत नाही. मी हे सगळं काही निमूटपणे सहन करत असते. सांगा ना आता काय चुकलं माझं? काय चुकलं? तेव्हा कावेरी म्हणते, तुमचं काही चुकलेलं नाही आहे. तुमची तब्येत बरी नाही आहे. तुमच्या नवऱ्याने जर सगळ्यांसाठी चहा केला, तुमची जर स्वयंपाकामध्ये मदत केली तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे? ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. चुकीचे हे लोक आहेत जे तुम्हाला चुकीचं ठरवत आहेत. नवरा बायको हे दोघेजणं गाडीच्या 2 चाकी असतात. मग गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित चालायला नको का? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. या सगळ्यामध्ये खरंच तुमची काही चुकी नाही आहे. चुकी जर कुणाची आहे तर या लोकांच्या मानसिकतेची आहे. त्यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हे बघा ताई, तुम्ही अजिबात एकटीने एवढी सगळी कामं करू नका. मी आहे ना, मी तुमची मदत करेन. तेव्हा इकडे आता लगेचच विद्या म्हणते, नाही, नको नको, खरंच त्याची काही गरज नाही आहे. मला तुम्ही कुणीही मदत करू नका. जर मला कळलं ना तर रागवतील. तेव्हा ती म्हणते, मला नाही करणार. माझ्याने जे शक्य होईल ना ते मी करेन ना तुमच्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, मी मदत करेन. विद्या म्हणते, नाही, नको, तुम्ही मदत करू नका. मला पटापट सगळी कामं आवरू दे. नाहीतर मला जर कळलं ना तर त्या माझ्यावरती रागवतील आणि त्या आता मला नको आहे. तेव्हा खाली पडलेली जे आता इथे कपं असतात, जी फुटलेली असतात, त्याच्या काचा वगैरे विद्या पटापट ट्रेमध्ये भरते आणि कामाला सुरुवात करते. तेव्हा कावेरी म्हणत असते, असं काय करताय तुम्ही? एकट्याने सगळं करू नका. आधीच तुम्हाला बरं वाटत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, नको कावेरी, नको काळजी करू, मी करेन अगं सगळं. सवय आहे मला कामाची.
तेव्हा इथे कावेरी म्हणते, बिचाऱ्या विद्याताई, काय चुकी होती त्यांची, तरीसुद्धा त्यांना शिक्षा मिळाली. पण मी आहे ना, मदत करीनच त्यांची. मला जसं शक्य होईल मी तशी मदत करेन. तेव्हा इथे कावेरी आता एका स्टोरूममध्ये आलेली असते आणि तिथे आल्यानंतर ती शोधाशोध करत असते. शोधाशोध करत असताना इकडे आता काही गोष्टी तिच्या निदर्शनास येतात. एका कपड्याच्या खाली तिला आता इथे व्हॅक्यूम क्लीनर मिळतो आणि तो बघितल्यानंतर इथे त्याचा वापर आपण साफसफाईसाठी करू शकतो, ही गोष्ट आता तिच्या लक्षात येते. तेव्हा इकडे आता केर कचरा काढण्यासाठी विद्या सज्ज झालेली असते आणि ती केर कचरा आता सगळ्या घरातून काढत असते. तेव्हा कावेरी म्हणत असते की विद्याताई थांबा तुम्ही. तेव्हा विद्या म्हणते, नाही नको बाई, तू मला नको थांबूस. तेव्हा कावेरी म्हणते, विद्याताई एवढ्या मोठ्या घरातला आता केर काढायचं म्हटल्यानंतर तुम्ही पूर्णपणे थकून जाल. तेव्हा बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. तेव्हा ती म्हणते की व्हॅक्यूम क्लीनर. तेव्हा इकडे याने आपण साफसफाईसुद्धा करू शकतो ना. तेव्हा कावेरी म्हणते, हो ना, याने तुमचं कामसुद्धा सोपं होईल, तुम्ही थकणारसुद्धा नाही आणि लवकर पूर्ण होईल काम. तेव्हा विद्या म्हणते, हो ते सगळं ठीक आहे, पण ह्याने काम केलं तर कोणी मला काही बोलणार तर नाही ना. तेव्हा कावेरी म्हणते, का तुम्हाला फक्त 3 दिवसाची अशी शिक्षा दिली आहे की तुम्ही घरातली सगळी कामं करायची. मग ती कामं कशी करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. तशी तुम्ही करा. त्यांना घर साफ करून मिळाल्यास कारण आहे ना. तेव्हा इथे विद्या म्हणते, पण कावेरी मी हे कधीच मशीन सुरू केलेलं नाही आहे, मला भीती वाटते का. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्हाला काही गरज नाही आहे घाबरायची, मी आहे ना इथे. मी तुम्हाला शिकवते की हे मशीन कसं चालू करायचं ते मी शिकवते ना तुम्हाला. तेव्हा इथे कावेरी तिला ते मशीन चालू करून दाखवते आणि कसं क्लीन करायचं ते सुद्धा सांगते. तेव्हा इथे कावेरी आता तिला सांगते की मशनीने केर कचरा कसा जमा करायचा आणि विद्या तसंच सगळं करत असते. तेव्हा इथे पौर्णिमा आणि यामिनी दोघीजणी धावत पळत खाली येतात आणि म्हणतात, काय काय चाललं आहे, काय कसला आवाज कसला चालला आहे या लोकांचा, शांतपणे काम करता येत नाही का तुम्हाला. तेव्हा इथे आता सगळीकडून ती व्यवस्थित केर कचरा बाजूला करत असते. तेवढ्यातच इथे पौर्णिमा तिला आवाज देत असते, यामी आवाज देत असते की काय करताय, काय काय चाललं आहे काय. तरीसुद्धा इथे आता सुलक्षणाची एंट्री काही अजून झालेली नाही आहे. पण इथे पौर्णिमा आणि यामी दोघीही चिडलेल्या असतात. दोघीही म्हणत असतात, अरे काही चाललं आहे काय तुमचं. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की आई तुमचा आवाज येत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, आवाज येत नाही आहे. तेव्हा ती इथे प्लग घेते आणि तो फोडून टाकते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं काय आहे, तुला साफसफाई करायला सांगितले ना, की घरामध्ये हा सगळा तुला तमाशा करायला सांगितलं आहे, काय गरज होती तुला हे सगळं करायची. तेव्हा इथे आता विद्याला पौर्णिमा म्हणत असते, तुला इथे क्लिनिंग करायला सांगितले तरी मशीन का घेऊन आलीस तू, वहिनीने काय सांगितलं आहे तुला सगळा केर कचरा हाताने काढायचा म्हणून. तेव्हा कावेरी म्हणते, हे बघा त्यांना इथे 3 दिवस सगळी कामं एकटीला करायला सांगितलीत, ती कामं कशा पद्धतीने करायची हे आता विद्या वहिनी स्वतःचं स्वतः ठरवणार, तुम्ही का सांगताय त्यांना. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, हे मुली तू गप्प बसा, तू आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलू नकोस. मग अशी वहिनी काय बोलल्या ते तू ऐकलं नाहीस का. ते म्हणते, ऐकलं ना मी सगळं काय ऐकलं, पण मला वाटते तुम्ही ऐकलेलं नाही आहे. इथे विद्याची तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे तिला आता घरातली सगळी कामं करायला सांगितलीत, तिला त्रास होणार ना, म्हणून मीच तिला सांगितलं की तुम्ही या मशीनने हे सगळं क्लीन करून घ्या म्हणून. मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे, तुमच्या सुनेची तुम्हाला काळजी नाही का, तिला आराम करू द्या, हे सगळं मी क्लीन करून घेते. त्यानंतर इथे आता यामी म्हणत असते, ए मुली जरा गप्प बसा, जास्त स्वतःचं डोकं चालू नकोस, कळलं का. आणि माने मगाशी जे काही सांगितलं विसरलीस काय तू. हे बघ तू या घरातली कुणीच नाही आहेस, तुझा आणि आमचा काही काडी मात्र संबंधसुद्धा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू चिकूची आई आहेस म्हणून तुला या घरामध्ये आम्ही ठेवतोय, चांगलं चुंगलं खायला मिळतंय तुला, कळलं काय, त्याची तुला कदर हवी. तेव्हा कावेरी म्हणते, त्याची कदर आहे मला, पण म्हणून तुम्ही इथे सुनांवरती सतत रागवाल, त्यांच्यावरती तुम्ही अत्याचार कराल, ते आम्ही सहन करणार नाही. आणि तुम्ही तर हिची सासू आहात ना, मग आपल्या सुनेचा त्रास दिसत नाही आहे का तुम्हाला. तिची कामामध्ये थोडी मदत खरं तर तुम्ही केली पाहिजे होती, पण नाही, तुम्ही तर नेहमी त्यांच्या विरोधातच बोलत असता. घरातल्या मुली तुम्हाला जशा प्रिय आहेत तसंच या घरातल्या सुना का नाही आहेत. तेव्हा इथे आता घरातली शिस्त म्हणजे शिस्त, ती भिस्त कुणीही बिघडवायची नाही, असं इकडे जे काही आता मा म्हणत असते ते पौर्णिमासुद्धा म्हणते की इथे वहिनींना अजिबात इथे तमाशा केलेला चालत नाही,
कळते का तुला? तू आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये का गं नाक खुपसतेस? इथे वहिनी मगाशी काय म्हणाल्या, त्यांनी तुला अजून सून म्हणून सुद्धा स्वीकारलेलं नाही आहे. त्याच्यामुळे घरातल्या गोष्टींपासून तू लांब राहायचं, कळलं ना? लांब राहायचं. तेव्हा यामी म्हणते, आणि तुला जर शांतपणे राहता येत नसेल तर एक काम करायचं, तुझा इथे बाजा बिस्तरा गुंडाळायचा आणि सरळ तुझ्या घरी निघून जायचं, कळलं ना? इथे तुला राहायला जागा नाही आहे. राहायचं तर शिस्तीत, नाहीतर नाही इथे राहिलीस ना तरीसुद्धा चालेल. चिकूला आम्ही सांभाळू. तुझी इथे असण्याची अजिबात गरज नाही. असं इथे आता कावेरीला इथे यामी म्हणत असते. आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये पडायचं नाही या. तेव्हा कावेरी म्हणते, जर काही चुकीचं घडत असेल तरीसुद्धा बोलायला नको का? मग तुम्ही का बोलत नाही? इथे घरातले मोठे जर चुकीचं बोलत असतील तर आपण सुद्धा त्यांना इथे करेक्ट केलं पाहिजे ना. तेव्हा यामी म्हणते, कोण आहेस कोण तू? आणि तुझी एवढी काय हिंमत आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायची? माने सांगितल्याप्रमाणे आमच्या घरातल्या गोष्टींपासून तू लांब राहायचं मी आत्ताच सांगते. कळत नाही का तुला एकदा सांगून? तुझ्या आईवडिलांनी तुला काय हेच शिकवलं आहे का? दुसऱ्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर कसं वागायचं, कसं बोलायचं हे तुझ्या बाबांनी तुला शिकवलं नाही? तेव्हा इकडे कावेरीला खूपच जास्त राग येतो आणि ती म्हणते, एक मिनिट, माझ्या बाबांविषयी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही हा. आणि इथे आता कावेरी यामीकडे खूपच रागाने बघत असते आणि तिला बोलत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे प्रेक्षकांनो, आता कावेरीला या घरातले नियम काही पटत नसतात आणि त्याचबरोबर इथे यामी तिच्या आईला माला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते की ती मुलगी काल नाही आली तर तू बनवलेले नियम मोडायला लागली, त्याच्यामुळे आता तुलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तिला कसं सरळ करायचं आहे मला बरोबर माहिती आहे. तर इथे यश बघतो कावेरी आणि विद्या लपून छपून एकमेकींना भेटत असतात, बोलत असतात. तेव्हा यश म्हणतो की हिला समजवायला हवं, ही माच्या विरोधात जायला निघाली आणि हे काही बरोबर नाही आहे, असं यश आता स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो आणि तो कावेरीला समजवायला आता जाणार असतो.